बिलांवर चर्चा सुरू होती त्याचं निमित्त पकडून आम्ही मागणी अशी केली होती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना की मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांना कलेक्टर लँड टू फ्री होल्ड करत असताना जो काही एक प्रीमियम लावला जातो तो ॲम्नेस्टी म्हणून 1 वर्षासाठी कमीत कमी 1% वर आणावा। मुख्यमंत्री महोदयांनी आमची सर्वांचीच जी काही मागणी होती त्याला मान देऊन मान्य केलेलं आहे की याच्यावर ते चर्चा लवकरच बोलवणार आहेत आणि कदाचित लवकरात लवकर त्याचा निर्णय घेणार। मी मनापासून आभार मानतो कारण हे जर झालं तर लाखो लोकांना त्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि खरोखर त्यांच्या हक्काची जी जमीन आहे ती त्यांना मिळू शकते। उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, काही वेगळी समीकरणं सोबत काम केलं जाईल का महाराष्ट्रामध्ये? मला वाटतं एकच समीकरण महत्त्वाचं आहे। या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल ठीक आहे आमचा ईव्हीएमवर संशय आहे, जी काही निवडणूक प्रक्रिया झाली त्याच्यावर संशय आहे, पण आता अधिवेशनात असेल किंवा राज्यात आमदार म्हणून काम करताना असेल ते सत्ताधारी बाकांवर आम्ही विरोधी पक्ष बाकांवर आहोत आणि विरोधी बाकांवर बसल्यानंतर आमची भूमिका ही स्पष्ट आहे। आज भास्कर जाधव साहेबांनी देखील अनेक बिलांवर चर्चा करताना हेच मांडलं की आम्ही जे काही विरोध करत आहोत तो विरोधाला विरोध म्हणून नाही तर त्याच्यात काही सूचना देतोय त्या जर काही ऐकून घेतल्या त्याच्यावर मंत्र्यांकडून उत्तर आलं। आज एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं, भास्कर जाधव साहेबांनी एक विषय मांडला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी लगेच ते बिल स्थगित केलं। असं जर वातावरण असेल तर मला वाटतं ह्या महाराष्ट्रात एकत्र काम करणं, राज्याची सेवा करणं, जनतेची सेवा करणं हे शक्य होऊ शकेल। कुठेही कटुता न मनात आणता, कुठेही शत्रुता न मनात आणता मला वाटतं महाराष्ट्राची आपण सेवा करतोय, आम्ही देखील जनतेतून निवडून आलेलो आहे आणि हा विचार करत असताना आम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्राची सेवा एकत्र करण्याची संधी मिळेल। मला वाटतं खाते वाटप हे फार महत्त्वाचं आहे। बघा विरोधी पक्ष नेता हा एक विषय झालाच, तो एक तांत्रिक विषय जो काही कसा सोडवायचा तो आम्ही प्रयत्न करत आहोत, पण ह्याच्यापेक्षाही जास्ती मला महत्त्वाचं वाटतं की आज कदाचित पहिल्यांदा असं आम्ही पाहतोय की एवढं बहुमत मिळाल्यानंतर मग ते ईव्हीएमचं असेल ते निवडणूक आयोगाने दिलं असेल, मुख्यमंत्री निवडायला एवढे दिवस लागले, ते झाल्यानंतर कॅबिनेट एक्सपॅन्शनला दिवस लागले, आता खाती वाटप त्याच्यावरनं नाराज नाट्य सुरू होईल, त्याच्यावरनं फंडाचं वाटपवरनं नाराज नाट्य सुरू होईल आणि महत्त्वाची गोष्ट हेच राहते की खाती कुठची मिळावी, कशी मिळावीत हे आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं। कॅबिनेट एक्सपॅन्शन होऊन देखील, विस्तार होऊन देखील 48 तास होऊन गेलेले आहेत, अजूनही खात्यांचा आता पत्ता नाहीये। काही काही लोक तर गायबच झालेत, म्हणजे जे मंत्री झालेत ते पण गायब झालेत, जे मंत्री नाही झालेत ते पण गायब झालेत। ही अदृश्य शक्ती अशी नको, जे काय असेल ते आता डोळ्या देखत व्हावं ही मनापासून इच्छा आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतोय का? आदित्यजी, देवेंद्रजी यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर बघा तुम्हाला हे सांगतो, आधी देखील असेल किंवा आता पण असेल, ते जेव्हा विरोधात होते आम्ही सत्तेत होतो, नंतर ते सत्तेत बसले आम्ही विरोधात बसलो, आता तर विरोधातच बसलं। सॉफ्ट कॉर्नर हार्ड कॉर्नर असं काही नसतं। आमची भूमिका ही स्पष्ट आहे, कुठेही शत्रुताचं काही मनात न बाळगता जे काही चांगलं असेल त्याला सपोर्ट करतो, जे काही चुकीचं असेल त्याला आम्ही सूचना करू, जिथे विरोध करायचा असेल तिथे विरोध करावा लागेल, महाराष्ट्राच्या हिताचा जिथे विरोध करायला लागेल, महाराष्ट्राच्या हितासाठी जिथे विरोध करायला लागेल तिथे आम्ही करत राहू। कुठेही हार्ड कॉर्नर सॉफ्ट कॉर्नर नाही, भूमिका स्पष्ट आहे की आम्ही मॅच्युअरली काम करू, मॅच्युरिटीने काम करू। काही काही त्यांचेच आमदार बोलतात ना, तर भेटत नाहीत त्यांना, महाराष्ट्राचा बिहार झाला आणि ते भेटत नाही तर त्यांचेच आमदार बोलायला लागले, समोर नाही ते बाजूला बोलतात म्हणून। मला वाटतं आता उद्धव साहेबांनी देखील आपल्याला उत्तर दिलेलं आहे। सोयाबीनचं असेल किंवा कापसाचं असेल, सोयाबीनचं तर आम्ही जाहीरच केलं होतं की 7,000 मिळालं पाहिजे। आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, कुठे ना कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे। या सरकारकडे जे बहुमत त्यांनी प्राप्त केलेलं आहे, बहुमताच्या ताकदीवर असो किंवा केंद्र सरकारच्या ताकदीवर असो, शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे। आज सकाळी आम्ही त्याच्यावर वॉकआउट केलं आणि उद्या देखील हा विषय चर्चेत येईल ही आमची अपेक्षा आहे। पण हा विषय आमची अपेक्षा ही आहे की उद्या हाऊसमध्ये हा विषय चर्चेत यावा, कारण जे काही मी बोलत आहोत ते मंत्री महोदयांनी, मंत्रिमंडळाने ऐकून घ्यावं आणि त्याच्यावर उत्तर द्यावं। नक्कीच, पण वॉकआउट त्या विषयाबद्दल केलं होतं, नंतर आज जाऊन देखील आम्ही ह्या विषयावर बोललेलो आहे, राज्यपालाच्या अभिभाषणात देखील बोलणार आहोत आम्ही। पेनड्राईव्ह घेऊन आंदोलन केलं, घोषणा देत होते, पेनड्राईव्ह मध्ये ठीक आहे, आता आम्हाला कसं माहिती? बघा ईव्हीएम बद्दल आमचं स्पष्ट मत आहे, जेव्हा जिंकलो होतो तेव्हा पण मत आहे आणि जिथे हरलो आहोत तिथे पण मत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत। ईव्हीएम मध्ये आम्ही हॅकिंग नाही बोलणार, पण प्री लोडेड प्रोग्राम असतो, अनेक गोष्टी आहेत आणि जर हे होत नसेल
तर व्हीव्हीपॅट पूर्ण आम्हाला मोजू द्या ना, क्रॉस चेकिंग करू द्या. का रिटर्निंग ऑफिसर्स आमच्या अनेक आमदारांना सांगतात की तुम्ही क्रॉस चेकिंग करू शकत नाही? मार्केटवाडीचा जो विषय आहे तिथे देखील जिंकलेले आमदार सांगतात की त्यांना बॅलेट पेपरवर पाहिजे, हरलेले नाही, जिंकलेले सांगतात. आणि जर हिंमत असेल तर त्याच्यावर व्हावी. आज एक मिनिट, आज तुम्हाला अजून एक सांगतो. आज वन नेशन वन पोलवर लोकसभेत पहिले ईव्हीएम वापरलं गेलं आणि त्यानंतर अध्यक्षांनी लोकसभेच्या बॅलेट पेपरवर देखील मतदान करायला दिलेलं आहे. मग लोकसभेच्या खासदारांना जर अधिकार असेल तर स्थानिक आणि पूर्ण देशातल्या जनतेला पाहिजे, सामान्य माणसाला पाहिजे. कोण कोण? हा, अरे गर्दी असेल कदाचित, असं काही नाही. फोनवर बोलणं चालतं, असं काही लगेच एवढं विचार करू नका. बिलकुल नाही. पेनड्राईव्ह प्रकरणामध्ये चला, त्यांचं काय दोघांचं? ते दोघं आहेत त्या पेनड्राईव्ह मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की काही म्हणजे कुठच्या ह्याच्यात? एकच शिवसेना आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. दुसरं ती एशी पक्ष, एशी गट. बघा, उद्धव साहेबांनी सकाळी देखील सांगितलेलं आहे की अनुभवाचे धडे घेतल्यानंतर पुढे आम्ही विचार करू. म्हणजे त्यांनी घेतल्यानंतर परिषदेमध्ये आदित्यजी आम्ही इथे उद्या आम्ही हाऊसमध्ये विषय मांडणार आहोत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आमच्या स्थानिक आमदारांनी तो विषय घेतलेला आहे, स्थानिक आमदारांना आज बोलायचं देखील आहे. आणि आता अधिवेशन सुरू असताना आम्हाला विषय ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस मांडायला मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मग बीडचा विषय असेल किंवा परभणीचा विषय असेल. कौन से? हमें तो एक तो रोज मिलते रहते. मिलिंद नार्वेकर जी की राहुल नार्वेकर जी? दोनों नार्वेकर ही है. उधर बहुत सारे लोग थे. मुख्यमंत्री से मुलाकात की, आपने कहा कि सदन चलने के लिए दोनों तरफ से दोनों को पहल करनी होगी, क्या कहना था? मुलाकात किसके लिए हुई? मुलाकात शुभेच्छा देने के लिए हुई थी. आज नागपुर अधिवेशन में मैं, उद्धव साहब दोनों ही आए हैं. एक ही बात है इसमें कि आज जब अधिवेशन शुरू हुआ है, कल से शुरू हुआ है, तो महाराष्ट्र की सेवा करते वक्त दोनों तरफ से पॉलिटिकल मेच्योरिटी दिखाई जाए और जो भी विषय हो, जो भी समस्या हो, उसका हल निकालने के लिए, उस विषय का एक कोई हल निकालने के लिए हमें साथ में काम करना पड़ेगा. भले ही हम विरोधी बेंचेस पे हो, वो सत्ताधारी पक्ष में हो, लेकिन हम विधायक जो है वो चुन के आए और जनता की आवाज़ यहाँ जब सुनाई देती है, जब मंत्रिमंडल हमारी बात सुनेगा, कुछ अलग सजेशंस होगी वो सुनेगा, तो अच्छा ही होगा. आपने कहा कि आज पार्लियामेंट में आज ईवीएम के साथ बैलेट पेपर का भी इस्तेमाल किया गया है. जी, उसको लेकर वन नेशन को लेकर जो पीएम रखा गया उसको लेकर क्या कहेंगे? उसको लेकर आज तो बिल फेल हुआ है और आज बेसिक मेजॉरिटी भी नहीं मिली केंद्र सरकार को. तो ये सोचने की बात है. आज मुझे लगता है 263 वोट्स मिले, यानी 272 नहीं मिले. तो ये सरकार के बहुमत में है या नहीं है, इस पे भी सोचने की आज समय आ गया है. आम्ही पहिलं म्हणजे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असताना आमचे परभणीचे स्थानिक आमदार असतील किंवा बीडचे देखील असतील, ह्यांनी हाऊसमध्ये विषय हा घेणं गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाने हा विषय ऐकणं गरजेचं आहे. आमची पहिल्यापासून ही पण मागणी राहिलेली आहे की भले बाकीचं खातेवाटप झालं नसेल, पण गृह खातं कोणाकडे आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण गृह खातं हे म्हणजे कायदा सुव्यवस्था, गृह खातं म्हणजे राज्यात सगळं काही नीट चालतंय ना हे बघण्याचं एक माध्यम असतं. 19 मंत्री जो बीजेपी ने शपथ ली है उसमें से 11 मंत्री जो है वो बाहर की पार्टी से आए हुए हैं और बीजेपी में इसको लेकर कई बड़ी नाराजगी सामने आई. 19 में से 13 दोनों पे जवाब देता हूँ. पहले 19 में से 13 मंत्री बाहर के हैं, कई कांग्रेस से है, कई सेना से है. यही मैंने पहले भी पूछा था. पिछले 2.5 साल में बीजेपी का जो मूल कार्यकर्ता है, संघ का जो कार्यकर्ता है, उनको क्या न्याय मिला? पहली बात यह है. मैंने देखे बहुत सारे सीनियर लोगों को मिला नहीं है. बहुत सारे जो ऐसे लोग हैं जो बचपन से भाजपा में रहे, भाजपा की एक मेंटालिटी में या उनकी विचारधारा से प्रोत्साहित होकर, प्रेरित होकर काम करते रहे, उनको कब न्याय मिलेगा, ये तो बात रही. लेकिन दूसरी बात यह है कि जो आपने पूछा, जो काफ़ी सारे नाराज लोग हैं, मुझे लगता है कि पोर्टफोलियो अभी देना ज़रूरी है. और जैसे मैंने कहा कि अन्य पोर्टफोलियो तो चलते रहेंगे, लेकिन होम डिपार्टमेंट किसके पास है ये हमें सबको जानकारी होना ज़रूरी है. क्योंकि महाराष्ट्र में या किसी भी अन्य राज्य में क्राइम, लॉ एंड ऑर्डर, ये सबसे बड़ी जो व्यवस्था होती है वो सबसे अहम होती है. आई लुक्ड एट इट इन ओनली वन वे कि आज जो टेबल हुआ था वो बिल फेल हुआ और 263 वोट्स मिले, यानी सिंपल मेजॉरिटी भी ये केंद्र सरकार क्रॉस नहीं कर पाई है. तो केंद्र सरकार क्या बहुमत में है या नहीं, इसका जवाब मिलना जरूरी है. धन्यवाद.